छत्रपती संभाजीनगरला ड्रग्स मुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासन आता आक्रमक झाले आहे। शहरातील पडेगाव रोडवरील मेंटल हॉस्पिटल परिसरात आंतरराज्य पातळीवरून मोठा ड्रग्सचा साठा येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती। माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि एक लाल रंगाच्या MP पासिंग कारला घेराव घातलाय। या थरारक कारवाईत पोलिसांनी 503.33 ग्राम MD म्हणजेच मॅफेड्रॉन ड्रग्स जप्त केले, ज्याची बाजारात किंमत सुमारे 90,59,940 रुपये इतकी आहे। यावेळी पोलिसांनी 7 आरोपींना रंगेहात अटक केली। या सर्व आरोपी आंतरराज्यीय ड्रग्स रॅकेटशी जोडले असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। केवळ ड्रग्सच नव्हे तर पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार, एक मोटरसायकल, 7 मोबाईल फोन, रोख रक्कम आणि वजन काटा असा एकूण 96,23,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। धक्कादायक बाब म्हणजे आरोपींकडे 2 प्राणघातक चाकू देखील सापडले। तस्करीचं धाडस किती वाढलंय हे यावरून स्पष्ट होतंय। संभाजीनगरच्या ऐतिहासिक शहरात नशेचा हा व्यापार कधी शिरलाय, तर मध्य प्रदेशातून हे ड्रग्स कोणाला विकले जाणार होते, यामागे शहरातील कोणते बडे मासे सक्रिय आहेत, आता गुन्हे शाखा या सर्वांची कुंडली शोधणार आहे। पण या कारवाईकडे ड्रग्स माफियांमध्ये एकच खळबळ उडाली, हे मात्र निश्चित। काल पुणे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की काही इसम मध्य प्रदेशातून शहरामध्ये एमडीची विक्री करण्यासाठी येणार आहेत आणि शहरातील काही ड्रग पेडलर किंवा ड्रग नेटवर्कमधले व्यक्ती त्याच्या संपर्कात असून ते एमडी त्याच्याकडून खरेदी करणार आहेत। या मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखेचे अधिकारी त्या ठिकाणी आणि पथक त्या ठिकाणी पोहोचले असता पडेगाव येथील मेंटल हॉस्पिटल, कादरी मेंटल हॉस्पिटलच्या परिसरामध्ये एक शेवरलेट कंपनीची कार MP04 CJ 1709 त्यासोबत त्या ठिकाणी आलेले मध्य प्रदेशमधून आलेले 3 इसम, अरबाज जहीर खान, हर्ष शर्मा आणि आनंद प्रजापती, या तिघांची जर झडती घेतली असता त्याच्याकडं 503 ग्रॅम MD सदृश्य पदार्थ मिळाला। त्यानंतर फॉरेन्सिक टीमला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्याची टेस्ट देखील करण्यात आली। या सर्व गोष्टीचा एकंदरीत पंचनामा करण्यात आला। कालच्या एकूण कारवाईमध्ये 503 ग्रॅम MD 90,59,000, त्याचबरोबर शेवरलेट कंपनीची कार, 7 मोबाईल फोन, नगदी 21,070 रुपये हे काल प्राथमिक तपासामध्ये, तसेच एक होंडा कंपनीची एक मोटरसायकल आणि 2 चाकू अशा पद्धतीनं आणि एक छोटा वजन काटा सुद्धा त्यांनी ते विक्री करण्यासाठी, त्यांचा व्यवहार करण्यासाठी जो आणला होता वजन काटा सुद्धा, असे एकूण 7 आयटम त्याच्यामध्ये जप्त करण्यात आलेले, ज्याची एकूण किंमत 96 लाखाच्या जवळपास होते। या पूर्ण कारवाईमध्ये 7 आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये एकूण 11 इसम आणि त्यांचे इतर हस्तक यांच्याविरुद्ध काल CR नंबर 73/2026 कलम 8 क जो कमर्शियल क्वांटिटीला लागतो NDPSच्या 29 NDPS ॲक्ट याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक करत आहेत। 1,522 आफ्रिकन नागरिकांना हद्दपार करण्यात आलंय। 111 जणांना ब्लॅकलिस्ट करण्यात आलंय। इतकंच नव्हे तर संघटित गुन्हेगारी करणाऱ्या ड्रग्स माफियांच्या विरोधात चक्क मकोका अंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे। नवी मुंबई पोलिसांच्या तपासाची व्याप्ती केवळ शहरापुरती मर्यादित राहिली नाही, तर पंजाब राज्यातून येऊन इथे हॉटेल, लॉज आणि PG मध्ये राहणाऱ्या एका मोठ्या घोटाळ्याचाही पोलिसांनी पर्दाफाश केलाय। ट्रक आणि रेल्वे मार्ग हेरोईन, अफू आणि मॅफेड्रोनची वाहतूक करणाऱ्या या टोळीतील 23 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। त्यांच्याकडून 4,20,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मुख्य सूत्रधाराला पंजाबमधून अटक करण्यात आली आहे। पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे ड्रग्स माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली। नवी मुंबई पोलिसांनी दाखवून दिले की तरुणाईला नशेत ढकलणाऱ्या कोणत्याही टोळीला आता माफी मिळणार नाही। पण प्रशासनासोबतच नागरिकांनाही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला चालणाऱ्या संशयास्पद हालचालीची माहिती पोलिसांना देणे तितकंच गरजेचं आहे। तरच खऱ्या अर्थाने आपली नवी मुंबई नशामुक्त होईल,
नवी मुंबई पोलिसांचं गेल्या अनेक वर्षांपासून नशामुक्त अभियान जे आहे ते आपण दर वर्षी आपण बघतो की 2 ते 3 वेळा आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे जे नशेचं जो अंमली पदार्थ आहे तो आपण या ठिकाणी इन्सिनरेटर मध्ये आपण बर्न करत असतो. यावेळेलाही जवळजवळ 55 गुन्ह्यांमधील 18 कोटीच्या वर हा मुद्देमाल आपण या ठिकाणी इन्सिनरेटर मध्ये बर्न करतो आहे. ज्यामध्ये गांजा, हायड्रो गांजा, सर्वच प्रकारचे अंमली पदार्थ आहेत. गांजा, हायड्रो गांजा, MD, MDMA, कोकेन, हेरोईन, सर्वच प्रकारचे नार्कोटिक्स हे मोठ्या प्रमाणात आहेत. आणि आपण ज्या आता रिसेंटली जे हायड्रो गांजाच्या गँग्स पकडलेले आहेत किंवा पंजाब मधली एक मोठी टोळी आपण जी नवी मुंबईमध्ये सक्रिय होती, काही आफ्रिकन्स जे याच्यामध्ये होते, काही इंटरनॅशनल गँग्स जे इम्पोर्टेड हायड्रो गांजा विकत होते, त्याच्यामध्ये मुद्देमाल हा जो जप्त झालेला आहे त्याचं आज या ठिकाणी बर्निंग केलेलं आहे. गेल्या 3 वर्षांपासून आपण याच्यामध्ये खूपच स्टेप अप केलेलं आहे. नार्कोटिक्स विरोधी मोहिमेमध्ये मोठ्या सप्लायर्स पासून छोटे ड्रग पेडलर्स पासून कन्झम्पशन करणारे सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचे वेगवेगळे ज्या टोळ्या या ठिकाणी ऑपरेट करत होत्या त्यांना आपण झिरो टॉलरन्स पॉलिसीच्या तहत या ठिकाणी सातत्याने आपल्या कारवाया झालेल्या आहेत आणि यापुढेही ह्या कारवाया चालू राहतील. तरुण पिढीला आम्ही सातत्याने आमचे जे अवेअरनेसचे कार्यक्रम असतात, काउन्सिलिंगचे कार्यक्रम असतात, त्याच्यामध्ये सुद्धा आपण शाळा, कॉलेजेस आणि इतर असे अनेक उपक्रम घेत असतो, ज्यामधून आपण नार्कोटिक्सनी होणाऱ्या हानी आणि विशेष करून त्यांना जो इझिली काही नार्कोटिक्सचे गोष्टी, हुक्का ज्या सहजपणे उपलब्ध व्हायच्या त्या आपण त्यांना डिफिकल्ट करून टाकलेल्या आहेत सातत्याने कारवाई केल्यामुळे. तर हे दोन्ही बेसिकली इट इज डबल एज्ड. एका बाजूनी सप्लाय कमी करायचं आणि दुसऱ्या बाजूला प्रबोधन करायचं. नाशिकच्या जगप्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात एका भाविकाला सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि एकच खळबळ उडाली. सुरुवातीला संबंधित भाविकाने सुरक्षा रक्षकांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आणि विनाकारण मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र आता त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने यावर आपली बाजू स्पष्ट केली आहे. या प्रकरणी CCTV फुटेज जाहीर केलेत. मंदिर प्रशासनाने केलेल्या दाव्यानुसार संबंधित भाविक नशेत होता. मंदिरात दर्शनासाठी आलेला असताना त्याने सुरक्षा रक्षकाशी हुज्जत घातली आणि आक्षेपार्ह वर्तन केलंय. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून आणि इतर भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांना बळांचा वापर करावा लागला, असा खुलासा प्रशासनाने केलाय. सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाई ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेली कायदेशीर प्रक्रिया होती, असंही प्रशासनाचं म्हणणं आहे. एका बाजूला श्रद्धेचं स्थान आणि दुसरीकडे सुरक्षा नियमाची अंमलबजावणी. या प्रकरणामुळे आता मंदिर परिसरातील सुरक्षा आणि भाविकांचं वर्तन यावर चर्चा सुरू झाली आहे. CCTV फुटेज समोर आल्यानंतर आता पोलीस या प्रकरणी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतोय की देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी शिस्तीचं पालन करणे तितकंच गरजेचं आहे. सभागृहामध्ये जी सभा मंडपात जी मारहाण झाली भाविकाला, त्याबद्दल काय सांगा? नाही, कालची जी बातमी आज पूर्ण वृत्तवाहिन्यांवर फिरत आहे तर ही वस्तुस्थितीला धरून नाही आहे. त्या पूर्ण बातमीचा आम्ही तपास केला असता CCTV फुटेज पाहिला की सदरचा भाविक हा 5:45 वाजता मंदिरात आला. दर्शन बारीमध्ये तो 1 तासभर बसला आणि तिथे ध्यान लावून बसल्यानंतर इतर भाविकांना आतमध्ये जशी गर्दी वाढली तसा अडथळा निर्माण झाला, म्हणून त्याला उचलून दक्षिण द्वाराने तिथे परत बसवलं. तिथे तो मेडिटेशन करत बसल्यानंतर परत दक्षिण द्वाराने जिथून लोक भाविक बाहेर पडतात त्यांना रेटारेटी करून तो आतमध्ये आला आणि उंबऱ्यावर गेल्यानंतर त्याने कपड्यांमध्ये आतमध्ये जाण्याचा आग्रह धरला. त्र्यंबकेश्वर दर्शनचा जो परंपरा आहे त्याच्यामध्ये गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी सोवळं नेसून जावं लागतं, कपड्यामध्ये जाता येत नाही. उंबऱ्यावरच्या तुंगार जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आणि आमच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांनी समजून सांगितलं की आपल्याला असं आतमध्ये जाता येणार नाही, परंतु तो त्याच्यामध्ये जास्त उद्विग्न होऊन त्याने शिवीगाळ केली
शिवीगाळ केल्यानंतर आमच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बलपूर्वक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने आमच्या एका कर्मचाऱ्याला त्याच्या अंगावरचं जर्किन गुंडाळलं आणि मारहाण केली, त्याच्या डोळ्याला जखम झाली आणि त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आमच्या कर्मचाऱ्याचा. आणि तो ओरडायला लागल्यानंतर इथं सुरक्षा रक्षकांनी बलाचा वापर करून त्याला त्याच्या बाहेर मंदिराच्या बाहेर त्या प्रांगणाच्या बाहेर काढलं. त्याच्यानंतर काल आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व विश्वस्त त्या ठिकाणी असताना सदर भाविकाला समज दिली. तर त्याने ड्रग्ज घेतल्याचं आमच्या लक्षात आलं. आम्ही पोलिसांनाही बोलवलं होतं, तर त्याने ड्रग्ज घेतलेलं होतं. ड्रग्ज घेतले, त्याचे आविर्भाव आणि हावभाव बघितले. मग त्याच्या कुटुंबियांशी आम्ही बोलण्यासाठी त्याचा नंबर मागितला आणि एक चांगल्या घरचा मुलगा होता, ड्रग्सच्या अधीन गेलेला होता. मग त्याला आम्ही त्याची समज दिल्यानंतर तो रडायला लागला आणि त्यांनी सॉरी म्हटल्यानंतर तो देवस्थानच्या दर्शनाच्या राखेतून बाहेर पडला. अशा प्रकारचा कालचं घटना घडलेली आहे. त्याच्यावर काही कायदेशीर कारवाई होणार आहे का? म्हणजे याच्यावर आमच्या काल ज्या कर्मचाऱ्यांना मारहाण केलेली आहे त्यांना आम्ही ताबडतोब दवाखान्यात पाहून त्याचे मेडिकल रिपोर्ट पण तयार आहे. आम्ही त्याच्यासाठी तक्रार द्यायची होती, पण तिचं नावगाव आम्हाला माहिती नव्हतं. आणि कोणाचंही इथं देवाचा दरवाजा आहे, कोणाचं करिअर खराब होऊ नये पोलीस केसेसमध्ये, कारण तो दूरून हरियाणामधून आलेला पोरगा होता. आणि विशेष म्हणजे त्याच्या मंदिराच्या विषयीचा भाव बघितल्यानंतर आम्ही पण म्हटलं की जाऊ दे, तरुण मुलगा आहे, त्याच्यावर उगाचच FIR वगैरे व्हायला नको, म्हणून आम्ही एक याच्या भावनेने आम्ही त्याला सोडून दिलं आहे.